छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज काय आहे हे आमच्या हिंदू धर्माला कळालं पाहिजे। या तरण्या बाळांना छत्रपती शिवरायाचं चरित्र सांगितलं पाहिजे। आमच्या आया बहिणीला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज काय आहे याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण दाखवलं पाहिजे। एक विनंती करून जाईल आपल्या पावबाकीमध्ये आपल्या या सातपुते मळ्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट दाखवला की नाही? कुठे दाखवलं? इथे का गावात? इथे दाखवला वा धन्यवाद। जिथे दाखवला नाही त्या लोकांना मी दररोज सांगतो कीर्तनामध्ये काल्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला इथे पडद्यावरती महाराज कीर्तन झालं का पडद्यावरती तो पिक्चर दाखवा, कारण काळाची गरज आहे। का? अरे जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा जातीला मारणारा माझा संभाजी होता। आणि एवढंही करून महाराज काही काही गावांमध्ये नाही दाखवला, खेड्यापाड्यांमध्ये सप्ते बसले त्या लोकांना तेही सांगतो ठणकावून, ज्याच्याकडे स्क्रीनलाही सुद्धा ऐपत नसेल महाराज, ऐपत असो अथवा नसो मला फोन करा निम्या रात्री, जेवढा स्क्रीनचा खर्च येईल तेवढा मी देतो, पण छावा दाखवा राजाऊ विठ्ठल म्हणून माझ्या माय माऊलीच्या डोक्यावरचं कुंकू दिसतं। अरे अभिमानानं माय माऊलीला रस्त्याने जाता येतं एकमेव कारण आहे, त्याचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज। अरे या डोळ्यांनी पाहिलं गेलं आऊसाहेब माईसाहेब, या डोळ्यांमध्ये ललबुंद साड्या घातल्या गेल्या तर यांचा स्वाभिमान अभिमान गमू दिला नाही। या पुत्र संभाजीचा महाराष्ट्राचा या स्वराज्याच्या माती करता या भूमी करता माझ्या आबासाहेबांसाठी माझ्या जिजाबाई आजीसाठी अरे माझ्या सईबाई आईसाहेबांसाठी हा स्वराज्याचा राजा, हा स्वराज्याचा राजा अरे मरण आलं तरी चालेल पण शरण जाऊ देणार नाही। अरे स्वराज्याच्या मातीमध्ये विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये स्वतः गळ्याला फास लागला तरी चालेल पण हे स्वराज्य आणि हा धर्म कोण्या नास्तिकाच्या ताब्यात जाऊ देणार नाही, हा विचार ठणकावून सांगणारा संभाजी राजा। काय होता संभाजी? अरे नावडी नदीवर बसला होता, शेणासागर भेटायला होता, पाटर होता शिवपुत्र संभाजी। अरे आपल्याच लोकांनी घात केला आणि औरंगजेबाला बातमी गेली शेणासागर भेटायला होता, तेवढ्यामध्ये साखळ दंडानं संभाजी बांधला गेला। गावातल्या गावकऱ्याला, गावातल्या वारकऱ्याला, गावातल्या टाळकऱ्याला अरे माहिती नव्हतं आपला धर्मवीर संभाजी जिवंत झालाय। आणि तेवढ्यामध्ये सगळं गाव शांततेत औरंग्याच्या समोर संभाजी राजाला नेलं गेलं। संभाजी राजाला सवाल केलं, साखळ दंडाला बांधलेला संभाजी। अरे काय होता संभाजी? अरे सिंहाच्या जबड्यात, अरे सिंहाच्या जबड्यामध्ये अरे घालून हात, अरे मोजील दात, अरे जात मराठाची सांगणारा संभाजी होता। अरे ज्यानं सिंह फाडला होता तो कसा असेल संभाजी? औरंगजेबानं संभाजी राजाला समोर उभं केलं, साखळ दंडानं बांधलेला संभाजी। औरंगजेब म्हणतोय हे संभा जर तू मुसलमान व्हायला तयार असेल तर माफ करतो तुला सजा। अरे संभाजी राजा थुकला औरंगजेबाच्या तोंडावर। तेवढ्यात कमी कलत जागे झाले, राजे तुम लढे हो बहुत जंग तखत रह जाएगा औरंग। काय राजे तुमचं तेज, काय राजे तुमची वाणी, काय राजे तुमचा रुबाब। तेवढ्यात हर हर महादेवची गर्जना झाली आणि गर्जना झाली हर हर महादेवची गर्जना करून मावळे सोबतीला उभे राहिले। आमचा बाप अडकलाय म्हणून आम्ही मागे थांबून उपयोग नाही, सगळे मावळे तब्बल 122 मावळे राजा संभाजीच्या मागे उभे राहिले, आम्हालाही मारा। तेवढ्यात औरंगजेब कढाडला, अरे माझी क्षणतुंडी नावाची पोरगी तुला देतो। अरे हो मुसलमान, हे औरंग्या अरे मरण आलं तरी चालेल रे पण मी शरण जाणार नाही, शेवटपर्यंत निष्ठा करता, शेवटपर्यंत माझ्या धर्मा करता, माझा हिंदू धर्म म्हणूनच मरेल। आणि महाराज औरंग्याला राग आला, औरंग्यानं त्या ठिकाणी महाराज सगळ्या मावळत्याच्या शत्रूंना सांगितलं जा साखळ दंडाला बांधा। संभाजीला साखळ दंडाला बांधलं गेलं। अरे कुणी यायचं अंगावरती उकळतं गरम पाणी टाकायचं, अरे अंगावर मीठ चोळायचं। अरे कुणी पाहिलं असतं माझा संभाजी राजा मान्य नसता केला, अरे कुणी यायचं तलवार करायचं, संभाजी राजाच्या अंगावर वार करायचं। कुणी यायचं गुडघ्याच्या वाट्या कापून ठेवायचं, अरे कुणी यायचं अरे जीभ काटून ठेवायचं, अरे कुणी यायचं लालबुंद यायचं, अरे विस्त्यावर तळा त्या ठिकाणी गज तापवावं, अरे लालबुंद व्हावं असा गज माझ्या संभाजीच्या डोळ्यात घातला गेला। हर हर महादेवची गर्जना झाली, गडकोट येलकोट महाराष्ट्र आठवला आणि अखेर संभाजीला त्या औरंग्यानं मारलं।
पण शेवटच्या श्वासापर्यंत संभाजी हर हर महादेव म्हणत राहिला. हा खरा माझा धर्मयोद्धा विठ्ठल.